हेतू पुरस्कार लपवून बेकायदेशीर वकिली व्यवसायाची सनद मिळवली आहे। त्यामुळे प्रशांत खंडेराव जाधव याची सनद रद्द करून त्याच्यावरती गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे। कुठल्याही पोलीस स्टेशन मधून त्यास एनओसी मिळवली आहे त्याची सुद्धा चौकशी करून कारवाई करण्याचे आवश्यक आहे। 24 मार्च 2019 रोजी प्रशांत खंडेराव जाधव याच्यावर गुन्हा क्रमांक 48/2019 अन्वये बेकायदेशीर कब्जा व खंडणीचा गुन्हा दाखल असताना पोलिसांची फसवणूक करून प्रशांत खंडेराव जाधव यांनी बंदुकीचा परवाना मिळवला आहे। प्रशांत खंडेराव जाधव यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होणे आवश्यक आहे। प्रशांत खंडेराव जाधव यांना बंदुकीचा परवाना मिळाल्यापासून आज पावतो बऱ्याच लोकांना त्यांनी धाक दाखवून बळजबरीने खंडणी वसुली केल्याच्या तक्रारी प्राप्त आहेत। त्यामुळे अपसंपदा मोठ्या प्रमाणात जमा केल्या असल्याचं दिसून येत आहे। दिनांक 14 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल झालेल्या फर्यादी अन्वये तत्कालीन तपासी अधिकारी श्रीकांत निंबाळकर यांनी प्रशांत जाधव यांचे सांगण्यावरून तब्बल 100हून अधिक संशयितांची चौकशी केली आहे। मात्र सप्टेंबर 2024 मध्ये संशयित आरोपी विरुद्ध पोलिसांच्या सांगण्यावरून अंकुश शेवाळेवरती गुन्हा दाखल केलेला आहे। याचे अवलोकन केले असता फेब्रुवारी 2022 मध्ये संबंधित शेकडो लोकांचे तपास का करावे लागले याबाबत कुठलेही स्पष्टीकरण पोलिसांनी दिलेले नाही। जानेवारी 2024 ते 21 फेब्रुवारी 2024 दरम्यान माननीय पोलीस आयुक्त व पोलीस निरीक्षक यांचे खोटे सही शिक्केनिशी पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांनी संगनमत करून नवीन नाशिक परिसरातील सामाजिक राजकीय आणि प्रतिष्ठित लोकांकडून ललित पाटील ड्रग्ज प्रकरण खोट्या नोटिसा देऊन खंडणी वसूल केल्या प्रकारचे घडलेले आहे। याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी यांच्या विरुद्ध तक्रार दिली आहे। त्यावर चौकशी करण्याचे आदेश तत्कालीन पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिले होते। त्यामध्ये तपासी अधिकारी आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक नजन यांच्याकडे तपास करण्यासाठी प्रकरण दिले होते। पोलीस चौकशी दरम्यान दुय्यम पोलीस निरीक्षक यांनी स्वतःला 21 फेब्रुवारी रोजी गोळीत झाडून अंबड पोलीस स्टेशन मध्ये आत्महत्या केली आहे। त्याबाबत चौकशी होणे गरजेचे होते, परंतु प्रशांत खंडेराव जाधव यांनी पोलीस कर्मचारी पवन परदेशी आणि त्यांचे इतर साथीदार यांना वाचवण्यासाठी अशोक नजक यांच्यावरती प्रशांत खंडेराव जाधव दबाव टाकल्यामुळे त्यांनी स्वतःला गोळीबार झाडून आत्महत्या केली असल्याचं पोलीस तपासात येणे आवश्यक होते। अद्याप ते आलेले नाही। गोळीबार प्रकरणात प्रशांत खंडेराव जाधव यांच्या सांगण्यावरून 20हून अधिक मांस व्यापारी त्यांच्यावर संशयित निर्माण झाला होता। मुळात प्रशांत खंडेराव जाधव हा मांस विक्रेत्याकडून वेळोवेळी खंडणी घेत असल्यामुळे त्याच्यावर संशय निर्माण झाला होता। खंडणी वसूल केल्याचे पुरावे नष्ट आमच्याकडे आहेत। त्याबाबत पोलिसात स्वतंत्र तक्रार केली जाणार आहे। सन 2022 मध्ये फर्यादी प्रशांत खंडेराव जाधव यांच्या सांगण्यावरून संशयित युवती नामे मयुरी आणि त्याच्या प्रियकरावर संशय निर्माण केला होता। प्रशांत खंडेराव जाधव यांनी मयुरी व तिचा प्रियकर आणि होणारा पती यांच्यावर संशय का घेतला याची चौकशी होणे गरजेचे आहे। झालेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल चौकशी झाली पाहिजे। पीडित महिलेने आपल्या प्रियकराविषयी 19 फेब्रुवारी 2024 रोजी अंबड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दिली, परंतु गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असल्याने 376 अन्वये गुन्हा दाखल प्रकरणात प्रशांत खंडेराव जाधव व त्यांचे सहकारी यांनी नवीन नाशिक मधील प्रतिष्ठित कुटुंबातील व्यक्तीकडून वेळोवेळी खंडणीची मागणी करिता सदर महिलेचा वापर करून 25 लाख रुपयांची खंडणी वसूल केली आहे। सदरचा गुन्हा दाखल करण्याकरिता प्रशांत खंडेराव जाधव व त्याचे सहकारी यांनी महिलेला प्रोत्साहित करून खंडणी घेऊन गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनवर दबाव आणला होता। त्याबाबत पीडित महिलेने शहानिशेनंतर खुलासा केला आहे। याचे तांत्रिक पुरावे आमच्याकडे आहेत अशी माहिती ऍडव्होकेट मनोज आहेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। सर्व आरोप फेटाळून लावले आहेत। संबंधित माझ्याकडे कोणत्याही प्रकारचे आरोप असतील तर त्यांनी त्या संदर्भात पोलिसांना केले आहे। फेब्रुवारी 2024 मध्ये अंबड पोलीस ठाणे महिलेने याबाबतची संपूर्ण माहिती दिली। करून तिलाही पडद्याआड करून संबंधित व्यक्तीकडून अशा प्रकारचे नवीन नाशिक मध्ये या सगळे प्रकार घडत आहेत। त्यामुळे सदरची पत्रकार परिषद बोलवलेली बाबत ऑलरेडी तक्रारी दाखल आहेत। याचा पाठपुरावा आपण करत आहोत। किंवा पाठपुरावा नाही तर न्यायालयीन सुद्धा आमचे काही वकील मित्र आहेत, वकील संघटन, आम्ही याबाबत जे काही कस्टडियल क्रुएल्टी झालेले आहेत त्या बाबींचा बाबत आम्ही ऑलरेडी